शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो। या अध्यायात रुद्राध्यायाचे पठण आणि या पठणाचे फायदे सांगितले आहे। विशेषतः या अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व पापांचे शालन होते आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे। अध्यायाच्या सुरुवातीला रुद्र या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे। रुद्र म्हणजे दुःख दूर करणारा किंवा संहार करणारा भगवान शंकराचे एक रूप आहे जे भक्तांचे दुःख दूर करते। यानंतर रुद्राध्यायाचे पठण करण्याचे फायदे सांगितले आहेत। या अध्यायात रुद्राध्यायाचे पठण केल्याने होणारे लाभ सांगितले आहेत। रुद्राध्यायाचे पठण केल्याने व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होते आणि तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच या पठणामुळे घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होते। रुद्राध्यायाच्या पठणाने व्यक्तीला मृत्यूच्या भीतीतूनही मुक्ती मिळते। जो कोणी नियमितपणे रुद्राध्यायाचे पठण करतो त्याला मृत्यूच्या वेळी भगवान शंकर स्वतः दर्शन देतात आणि त्याला मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शन करतात अशी श्रद्धा आहे। या अध्यायात भगवान शंकराची कृपा मिळवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे। 11वा अध्याय रुद्राध्याय हा भगवान शंकराची भक्ती आणि कृपा प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। शिवलीलामृत हा एक धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यातील कथा आख्यायिका श्रद्धा भक्तीवर आधारित आहे।